नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण अगदी सोपी, साधी आणि झटपट होणारी अशी उपवासाची थाळी पाहणार आहोत। यासाठी अगोदरच्या दिवशीची तयारी म्हणजे साबुदाणा भिजवणे। येथे मी 2 कप साबुदाणे घेतलेले आहेत। ते आपल्याला 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्याचं जे हे पांढरं पाणी निघतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर यात आपल्याला स्वच्छ पाणी घालायचं आहे। साबुदाण्याच्या वरती अगदी 1 सेंटीमीटर एवढंच पाणी घालून रात्रभर मी याला असंच झाकून ठेवणार आहे। त्यानंतर शेंगदाणे अगदी खरपूस भाजून त्याची सालं काढून आपण हे आदल्या दिवशीच मिक्सरला दळून घेणार आहोत। आता उपवासाच्या दिवसाची तयारी म्हणजे मी 4-5 चिंचा भिजत घातलेल्या आहेत। आमटी आपण आधी बनवणार आहोत। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात जिरं, 2 चमचे शेंगदाणा कूट, 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं पाणी घालून अगदी बारीक पेस्ट आपल्याला याची बनवून घ्यायची आहे। आमटी बनवण्यासाठी मी येथे एक पातेलं घेतलेलं आहे। यात आपण तुपाची फोडणी देणार आहोत। बरेच लोक उपवासात तेल वापरत नाही, म्हणूनच मी देखील आज तुपात हे बनवणार आहे। तूप गरम झाल्यावर वाटून घेतलेलं वाटण आपण तुपावर घालून घेणार आहोत। गॅस फ्लेम मीडियम आपल्याला करून घ्यायची आहे व हे वाटण असंच पाणी न घालता तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे। हा मसाला जर छान शिजला तर आपली आमटी खूपच चविष्ट अशी बनते। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात मसाल्याला शेंगदाण्याचं तेल सुटलेलं आहे। आता ज्या चिंचा मी भिजवून ठेवलेल्या होत्या त्या आपल्याला कुचकरून घ्यायच्या आहेत व त्याचं पाणी आपण ह्या आमटीत ओतून घेणार आहोत। चिंचेऐवजी काही लोक आमसूल देखील वापरतात, पण चिंचेची आमटी खूप चविष्ट बनते। आता पुन्हा या चिंचेत मी पाणी ओतून घेणार आहे, पुन्हा कुचकरून घेणार आहे व पुन्हा हे पाणी आमटीत ओतणार आहे। तुम्हाला जशी पातळ आमटी पाहिजे त्याप्रमाणे पाणी या चिंचेत ओतूनच आपल्याला घालायचं आहे, म्हणजे चिंचेतला गर हा पूर्णपणे निघून जाईल। आता मीडियम फ्लेमवर आमटीला आपल्याला छान उकळी आणून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिटात आमटी उकळायला सुरुवात होते। यात आता चवीनुसार मीठ आपण घालून घेणार आहोत। सैंधव मीठ किंवा पांढरं मीठ तुम्ही घालू शकतात, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ येथे घालू शकतात। आमटी बनवून तयार आहे। आता साबुदाणा बनवण्यासाठी तुम्ही पाहू शकतात आदल्या दिवशी भाजवलेला साबुदाणा खूप छान भिजून तयार आहे। हिरवी मिरची मी येथे बारीक चिरून घेतलेली आहे व एक बटाटा अगदी बारीक येथे चिरून घेतलेला आहे। एका मोठ्या कढईत मी येथे 2 ते 3 चमचे तूप घालून घेणार आहे। साबुदाण्यात आपण तूप कमीच वापरतो, कारण शेंगदाण्यामुळे देखील तेल याला सुट्ट व तो जास्त तेलकट होतो। यात आता जिऱ्याची फोडणी मी घातलेली आहे। त्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या देखील छान फ्राय होतात तोपर्यंत आपण याला मिक्स करणार आहोत। मिरच्या छान फ्राय झाल्यानंतर जो बारीक आपण बटाटा कापून घेतलेला होता तो देखील या स्टेजला मी कढईत घालून परतवून घेणार आहे। आपल्याला हे छान बटाटा शिजतो तोपर्यंत हे आपल्याला असं परतवत राहायचं आहे। त्यानंतर साबुदाणा मी यात घालून घेत आहे। जेवढा साबुदाणा तेवढंच शेंगदाण्याचं कूट आम्ही साबुदाणा बनवताना वापरतो। असं केल्यामुळे साबुदाणा पौष्टिकही बनतो। आता साबुदाणा घातल्यावर गॅस फ्लेम हाय करून आपल्याला हे कंटिन्युअस परतत राहायचं आहे, म्हणजेच प्रत्येक दाणा हा याच्यामुळे फुलून येतो व साबुदाण्याची ॲसिडिटी आपल्याला होत नाही। यात आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत। पुन्हा आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकतात आता एक एक दाणा साबुदाण्याचा फुलायला सुरुवात झालेली आहे। हे छान 2-3 मिनटं परतवून झाल्यानंतर यात मी मीठ घालून पुन्हा एकदा याला परतवून घेणार आहे। साबुदाणा आता बऱ्यापैकी आपला तयार झालेला आहे। बरेच लोक याच्यावर झाकण ठेवून साबुदाणा शिजवतात, पण तसं केल्यामुळे साबुदाणा चिकट होतो। तर आपण असा ओपनच साबुदाणा येथे शिजवून घेणार आहोत। छान आपला साबुदाणा आता बनून तयार झालेला आहे। आता पुढचा पदार्थ म्हणजे वरईची भगर आपण येथे बनवणार आहोत। त्यासाठी मी एका पातेल्यात 2 चमचे तूप येथे घालून घेतलेलं आहे।
तूप गरम झाल्यानंतर यात मी जिरं घालून घेणार आहे। जिरं तडतडल्यानंतर 1 चमचा मी इथे लाल तिखट घातलेलं आहे। लाल तिखट घालून झाल्यानंतर मी यात पाणी घालून घेणार आहे। जेवढी वरई भगर तुम्ही वापरणार आहात त्याच्या 4 पट पाणी इथे आपण वापरणार आहोत। मी इथे भगर आधीच पाण्यात भिजवून ठेवलेली आहे। आता पातेलीत मी अर्धा बटाटा बारीक चिरून घातलेला आहे व 2 चमचे शेंगदाण्याचं कूट देखील घालून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ देखील या पाण्यात आपण घालून घेणार आहोत व हे पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर यात आपण जी भिजवून ठेवलेली भगर होती ती मी याच्यात घालून देणार आहे। भगर म्हणजेच वरई ही 4 पट फुलून येते, म्हणूनच त्याच्या 4 पट पाणी त्याला शिजायला लागतं। आता थोडीशी उकळी आल्यावर असं अर्धवट झाकण ठेवून मिनिमम गॅस करून आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात भगर बऱ्यापैकी शिजलेली आहे। पुन्हा मी याला झाकण ठेवून बाजूला 2-3 मिनिटासाठी ठेवत आहे। आता रताळ्याचे फिंगर चिप्स आपण बनवून घेणार आहोत। तर जे असे पर्पल कलरचे रताळे असतात तसा एक रताळा घेऊन त्याला बटाट्याचे फिंगर चिप्सप्रमाणे अगदी बारीक आपण इथे चिरून घेणार आहोत। अशा लांब लांब स्टिक आपल्याला त्याच्या चिरून घ्यायच्या आहेत। बटाट्याचे फिंगर चिप्स आपण नेहमीच खातो, पण ही रताळ्याचे फिंगर चिप्स तुम्ही बनवून पहा। फिंगर चिप्स तळण्यासाठी तेल मी अगोदरच गरम करायला बाजूला ठेवलेलं आहे। 5 मिनिटानंतर आपली भगर अगदी रेडी आहे। ती देखील आता मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण हे रताळ्याचे फिंगर फ्राईज तळून घेणार आहोत। हाय फ्लेमवर याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 2 मिनिटात हे फ्राईज बनवून तयार होतात। अगदी क्रिस्पी आणि चवीला छान असे हे फ्राईज लागतात। तर फ्राईज आपले बनवून तयार आहेत। त्याच्यावर अगदी चिमूटभर मीठ तुम्ही टाकून घेऊ शकतात, म्हणजे अधिकच चविष्ट हे तयार होतात। सर्वच पदार्थ बनवून आपले तयार आहेत। बर्फी आणि बटाट्याचा खीस हा अगोदरच मी बनवून ठेवलेला होता, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तर ताटाला शेंगदाणा बर्फी, बटाट्याचा खीस, रताळ्याचे फिंगर फ्राईज आपण लावून घेत आहोत। त्यानंतर केळ्याचे घरी बनवलेले चिप्स देखील मी ताटाला लावून घेणार आहे। साबुदाणा आपला अगदी छान मोकळा असा बनलेला आहे। त्यानंतर आमटी आपण येथे सर्व करणार आहोत व वाटीभर दही मी लावून घेतला आहे। उपवासाचे पदार्थ खाऊन ॲसिडिटी होते, तर दही तुम्ही नक्कीच खा। अशी ही झटपट होणारी थाली तुम्ही देखील बनवून बघा आणि आवडल्यास स्वरसाज किचनला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा। अशाच साध्या, सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करत राहा। धन्यवाद।